राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान। 7438 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात। मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, पोलीस बंदोबस्तही तैनात। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। पार्थ पवार, युगेंद्र पवार यांचंही मतदान। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काटेवाडीमध्ये मतदान। अलिबागमधील कावीर मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड। साताऱ्याच्या कराडमधील चचगाव या ठिकाणी ईव्हीएम बंद, तर सोलापुरातील पाथुर्डी इथल्या 224 मतदान केंद्रांवर मशीन बंद, मतदारांना मनस्ताप। पुण्याच्या आंबेठाण जिल्हा परिषद गटामध्ये एनसीपी उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ल्यामध्ये शरद बुट्टे गंभीर जखमी। बुट्टे यांचा काहीच दिवसांपूर्वी भाजपातनं राष्ट्रवादीत प्रवेश। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उमेदवार रत्नमाला ढमढेरे यांनी ईव्हीएमला हळदी कुंकू वाहिलं, तर सोलापुरातील कोंडी जिल्हा परिषद गटात सुद्धा सेनेच्याच उमेदवाराकडून मतदान केंद्राची पूजा। मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी आज भाजपचा चेहरा ठरणार। यामध्ये राजश्री शिरवाडकर, अलका केरकर, रितू तावडे आणि योगिता कोळींची नावं चर्चेत। अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवारांची 10 तारखेला पत्रकार परिषद, तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातील चर्चेबाबत 12 फेब्रुवारीला बोलणार रोहित पवारांची माहिती। अमरावतीमध्ये भाजपला पाठिंबा देणाऱ्या मीरा कांबळेंची एमआयएममधून हकालपट्टी। पक्षादेश डावलून भाजपला समर्थन दिल्यामुळे ही कारवाई, तर एमआयएमकडून मीरा कांबळे यांचं नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी। लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी दुरुस्तीसाठी आता 31 मार्चपर्यंत मुदतवाढ। ई-केवायसीमुळे रखडलेला लाभ लाडक्या बहिणींना मिळणार। आदिती तटकरे यांनी ट्विट करत दिली माहिती। मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक। पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूज आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर सेलसेमटी ते विद्याविहार दरम्यान देखभाल आणि दुरुस्तीची कामं केली जाणार।